नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 25 जुलै 2021 आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6:45. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. रोजप्रमाणे आपण आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. टोटल क्रिप्टो करन्सीज आहेत जगात कॉइन मार्केट कॅप नुसार 11,059. एक्सचेंजेस आहेत 390. मार्केट कॅप टोटल आहे $1.395 ट्रिलियन. 68.8 बिलियन डॉलर्सचं ट्रेडिंग झालेलं आहे 24 तासांमध्ये. बिटकॉइनचा डॉमिनन्स आहे 46.2% आणि इथिरियमचा आहे 18%. टोटल मार्केट कॅप चेक केलं तर $1.4 ट्रिलियन आणि 0.63% 0.63% वाढलेलं आहे मार्केट कालच्या याच वेळेच्या अनुसार. टॉप 10 चेक करूया पटापट. बिटकॉइन आता आहे $34,255. 1.12% वाढलाय 24 तासांनुसार आणि 7 दिवसांनुसार 8.08% वाढलाय. $644.4 बिलियन मार्केट कॅप आहे. इथिरियम आता आहे $2141. 1% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 9.48% वाढलेला आहे 7 दिवसांमध्ये. $251 बिलियन मार्केट कॅप आहे. टेदर $1 61.8 बिलियन मार्केट कॅप आहे. $298.46 आहे. BNB म्हणजे बायनान्स कॉइन 2.25% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 2.25% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. $50.2 बिलियन मार्केट कॅप आहे. कार्डेनो म्हणजे ADA आता आहे $1.22 0.08% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 2.25% वाढलाय 7 दिवसांमध्ये. $39 बिलियन मार्केट कॅप आहे. रिपल आता आहे $59.93 सेंटला 0.59 आता आहे. 1.60% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 1.96% वाढलाय 7 दिवसांमध्ये. $27.78 बिलियन मार्केट कॅप आहे. USD कॉइन $1च्या जस्ट खाली गेलेला आहे. सर्कलचा USDC आहे हा. 27 बिलियन मार्केट कॅप आहे. आणि हे असं होत असतं 0.9996 म्हणजे काय की थोडक्यात आता सगळेजण USDC विकून बिटकॉइन किंवा दुसरे कॉइन घेत आहेत, त्यामुळे याची व्हॅल्यू थोडीशी कमी झालेली आहे, पण ऑलमोस्ट $1 आपण म्हणू शकतो याला अजूनही. डोज कॉइन 8व्या नंबरवरती 19.19 सेंटला आहे. $0.1952. 24 तासांच्या मनाने काही मुवमेंट नाहीये आणि 3.4% वाढलाय 7 दिवसांच्या हिशोबाने. $25.5 बिलियन मार्केट कॅप आहे. 9व्या नंबरला पोल्काडॉट $13.38. 1.85% वाढले कमी झालेला आहे 24 तासांच्या मनाने आणि 5.5% वाढलेला आहे 7 दिवसांच्या मनाने. $13.1 बिलियन मार्केट कॅप आहे. बायनान्स USD सुद्धा 0.9996 तिथे पोहोचलाय आणि $12.5 बिलियन मार्केट कॅप आहे. आपले टॉप 10 क्रिप्टो करन्सीज चेक करून झालेले आहेत. आपण आता वळू शकतो न्यूजकडे. तर आता आपल्याला सगळ्यांना माहिती आज संडे आहे, त्यामुळे न्यूज थोड्या कमीच आहेत, तरी त्यातल्या त्यात मी थोडे शोधून काढलेले आहेत ज्या आपल्या आधी कव्हर करायच्या राहिल्यात किंवा काहीतरी नवीन थोडंफार आलं असेल तर ते कव्हर करूया. पॉवर्ड बाय द पीपल, 3 अल्टकॉइन्स हुज ट्वीट व्हॉल्यूम स्पाइक्ड बिफोर अ स्ट्रॉंग रॅली. तर आता यांचं थोडक्यात असं म्हणणं आहे की ट्विटरवरती एखाद्या क्रिप्टो करन्सीच्या बाबतीत, एखाद्या टोकनच्या बाबतीत, कॉइनच्या बाबतीत, प्रोजेक्टच्या बाबतीत डिस्कशन्स जेव्हा वाढतात तेव्हा त्यानंतर मार्केटमध्ये काहीतरी स्ट्रॉंग मूव्ह दिसते असं यांचं थोडक्यात इथे म्हणणं आहे. आणि त्यांनी खाली ते 3 एक्झाम्पलही दिलेले आहेत की कोणत्या कोणत्या क्रिप्टो करन्सीजचं असं झालं की आधी ट्विटरवरचा कम्युनिकेशन व्हॉल्यूम वाढला आणि त्यानंतर मग ती करन्सी, त्या क्रिप्टो करन्सीची प्राइस वाढलेली आहे. तर हे आपण चेक करू शकता कोणत्या क्रिप्टो करन्सी होत्या ते. पण हे थोडक्यात म्हणजे काय की माणसांमध्ये जेव्हा एखाद्या गोष्टीच्या बाबतीत डिस्कशन वाढतं तेव्हा सहसा त्याची प्राइस एकतर वर जाते किंवा खाली जाते असं यांचं थोडक्यात म्हणणं आहे. पण इथे यांनी फक्त वर जाते असं म्हटलंय, पण मी असं नाही म्हणू शकत. आपण असंही म्हणू शकतो की डिस्कशन जास्त झाले तर मे बी पॅनिक क्रिएट होऊन लोक विकू सुद्धा शकतात, किंवा डिस्कशन जास्त झाले, जास्त लोकांना एखाद्या कॉइनच्या बाबतीत कळलं आणि ज्यांना इझिली नसतं कळलं त्या लोकांनाही कळलं कारण जास्त ट्विटरवरती ट्विटर स्टॉर्म समजा त्याचं क्रिएट झालं होतं. तर थोडक्यात प्राइस वर जाते जास्त करून, पण एखाद वेळी खाली सुद्धा जाऊ शकते. त्यामुळे ते लक्षात ठेवा जर तुम्हाला या टाईपचं अनालिसिस करून जर विकत घ्यायचे असतील कुठले कॉइन. पुढच्या बातमीकडे वळूया. डिकपलिंग अहेड, बिटकॉइन अँड इथिरियम मे फायनली स्नॅप देअर 36 month कोरिलेशन. तर असं आहे की बिटकॉइन सहसा कुठल्याच मार्केटशी संबंधित नसल्यासारखा वागतो. म्हणजे इतर मार्केट्स क्रॅश होतात तेव्हा हे बिटकॉइन वाढतो, बिटकॉइन जेव्हा कमी होतो तेव्हा मे बी बाहेरचे मार्केट वाढलेले असतात किंवा असं थोडंसं चालू असतं. पण त्यातल्या त्यात जेव्हा क्रिप्टोमध्ये बिटकॉइन स्ट्रॉंगली वाढतो तेव्हा बाकीच्या क्रिप्टो करन्सीजला थोडंसं हॅम्पर होतं, त्यांचे प्राइसेस थोडेसे कमी होतात.
पण आता 36 महिने जवळजवळ 3 वर्षांपासून इथिरियमची प्राइस आणि बिटकॉइनची प्राइस हातात हात धरून चाललेले आहेत. म्हणजे बिटकॉइन जेव्हा वाढला 4% तेव्हा इथिरियम सुद्धा 4-5% वाढला. बिटकॉइन जेव्हा 7-8% खाली आला तेव्हा इथिरियम सुद्धा 5-10% खाली आला. तर ते कोरिलेशन जे आहे ते मे बी आता ब्रेक होऊ शकतं. 2018 पासून लिटरली ते सिंक मध्ये आहे. आणि आता कसं आहे की बिटकॉइनचं सुद्धा वाढणार आहे, काय म्हणतो, बिटकॉइनचं सुद्धा अपडेट आहेच, रेडी आहे टॅपरूट, आणि इट इज लॉक्ड इन फॉर ऑक्टोबर महिन्यामध्ये ते लॉन्च होणार टॅपरूट अपडेट. आणि त्यानंतर बहुधा किंवा त्याच्या आजूबाजूला प्राइस ऍक्शन स्ट्रॉंग दिसेल. पण इथे काय आहे की ऑगस्टमध्येच यांचा अपडेट आहे. इथिरियमचा जो अपडेट आहे लंडन हार्ड 4 तो ऑगस्टमध्येच होणार आहे. म्हणजे ऑगस्टमध्ये जर इथिरियमचा अपडेट झाला आणि इथिरियमची प्राइस ऍक्शन ऑगस्टमध्ये पॉझिटिव्ह असली आणि जर ऑक्टोबरमध्ये बिटकॉइनची वाढणार असेल तर मे बी त्यांच्या दिशा वेगवेगळ्या जातील. म्हणजे आधी इथिरियम प्रचंड वाढेल आणि त्यानंतर त्यावेळी बिटकॉइन जास्त ग्रोथ करणार नाही किंवा कमी सुद्धा होऊ शकतो. आणि त्यानंतर काय होईल की बिटकॉइनची प्राइस वाढायला लागेल सप्टेंबर ऑक्टोबरला आणि इथिरियमची कमी होईल. तर मग ते जे त्यांचं इन सिंक वाढतायत किंवा कमी होत आहेत ते एक वेळेस आता बहुधा ब्रेक होऊ शकतं असं यांचं म्हणणं आहे थोडक्यात. $60,000 is more likely for Bitcoin than $20,000. Bloomberg senior strategist asserts. आता ही चांगली न्यूज वाटते आहे वाचायला. ऑफकोर्स $60,000 परत जर बिटकॉइन गेला तर बाकीचं मार्केटही थोडंसं पॉझिटिव्हिटीमध्ये येईल. बरेच लोक ज्यांनी डोज कॉइन मे बी 50-60 रुपयाला घेतला होता किंवा 30-40 रुपयाला घेतला होता तो आता 14-15 रुपयापर्यंत आलेला आहे. किंवा ज्यांनी बिटकॉइन महागात घेतला होता त्यांची पण आता वाट लागलेली आहे. किंवा लाईट कॉइन किंवा जे कुठले घेतले असतील. कारण मार्केट म्हणजे हाफ पेक्षा पण खाली गेलेलं होतं मार्केट बऱ्यापैकी. आणि अजूनही फक्त बिटकॉइनचीच बऱ्यापैकी ग्रोथ झालेली आहे परत. म्हणजे $34,000 आसपास बिटकॉइन आहे जो हाफ पेक्षा म्हणजे बरोबर हाफच्या आसपास परत आपण येऊन पोहोचलोय. पण बाकीचे जे अल्ट कॉइन्स आहेत त्यांची काही म्हणजे परत त्यांची रिकव्हरी एवढी काही स्ट्रॉंग झालेली नाहीये आणि ती कधी होईल ते पण माहिती नाही. त्यामुळे जर बिटकॉइन परत $60,000 दिशेने गेला चांगल्या प्रकारे तर मग लोकांना ऍटलिस्ट जे नुकसानामध्ये होते ते एक्झिट मारून बाहेर निघता येईल जर त्यांचं व्हिजन शॉर्ट टर्म असेल तर. आणि जे लॉंग टर्म वाले आहेत ते तर त्यांनी काही टेन्शन घेण्याचं गरज नाहीये. ज्यांचं व्हिजन 5 वर्ष 7 वर्ष 10 वर्ष आहे त्यांनी काहीही विकायची गरज नाही. शांत फक्त बसून राहा आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की काहीतरी एक्स्ट्रा तुमच्याकडे अमाऊंट्स आहेत तेव्हा थोडंफार बारीक म्हणतोय मी, मोठे अमाऊंट्स इन्व्हेस्ट करूच नका. छोट्या मोठ्या अमाऊंटचं काहीतरी घ्यायचं लॉंग टर्मच्या हिशोबाने. आणि मी तर तुम्हाला कधी म्हणतही नाही की हे विकत घ्या किंवा ते विकत घ्या. ओके, त्यामुळे ते शेवटी तुम्हीच ठरवायचंय की याच्यामध्ये वेळ इन्व्हेस्ट करायचा आहे, नॉलेज घ्यायचंय आणि मग काय करायचं ते तुम्ही स्वतः ठरवायचंय. बरेच लोक असे आहेत की ज्यांनी याला करिअर बनवलंय. माझ्यासारखे लोक आहेत जे ट्रेडिंग न करता इथे काम करतात. इतर लोक पण आहेत जे फक्त आणि फक्त ट्रेडिंग बद्दलच बडबड करतात. सगळी जी काही त्यांच्या चॅनलवरती काहीतरी एक्साइटमेंट क्रिएट करतात की हा कॉइन लॉन्च होतोय, असं होतंय तसं होतंय. तर मला ते काही पटत नाही. आणि कुठल्या गोष्टीची हाईप क्रिएट करणं वगैरे उगाच लोकांना ते विकत घ्यायला लावणं, नंतर मार्केट खाली गेल्यावरती लोकांना नुकसान होतं त्याच्यामध्ये. तर त्या पंप अँड डम्प स्कीम्स पण घेणारे भरपूर लोक आहेत. त्या टाईपचे लोक अरेस्ट सुद्धा होतात अधूनमधून. तर या कामांमध्ये मला पडायला आवडत नाही. तुम्ही लॉंग टर्मच्या हिशोबाने काहीतरी करणार असाल तर तुम्ही कधीही विकत घेऊ शकता. तुम्हाला प्राइस बघायची गरज नाही. 5 ते 10 वर्ष ज्यांचा गोल आहे त्यांनी प्राइस बघायची गरजच नाहीये. पण जर तुमचा शॉर्ट टर्म गोल असेल आणि तुम्हाला जर पैसे कुठल्या कामांसाठी लागणार असतील, म्हणजे 2 महिन्यांनी काहीतरी ऍडमिशन घ्यायची आहे किंवा कुठेतरी काहीतरी खर्च करायचा आहे, तुम्ही काहीतरी वस्तू घेणार आहात, घर आहे किंवा काही दुसऱ्या गोष्टी असतील तर तुम्ही या मार्केटला हात सुद्धा लावू नका. ओके, सजेशन नाहीये, हे वॉर्निंग आहे. तुम्हाला या मार्केटमध्ये जर यायचं असेल, काही करायचं असेल तर लॉंग टर्म विजन ठेवा. शॉर्ट टर्म ट्रेडिंगमध्ये प्रचंड नुकसान होऊ शकतं. कारण तुम्ही नको तेव्हा विकत घ्याल आणि नंतर मार्केट खाली गेल्यावरती घाबरून विकाल आणि तुम्ही -80 म्हणजे 1/4 सुद्धा तुमचा पोर्टफोलिओ जाऊ शकतो काही दिवसांमध्ये. तर त्यामुळे या गोष्टींपासून दूर राहा. घाई गडबड करू नका. शांतपणे 5-10 वर्षाचा विजन ठेवून थोडं काहीतरी घेत राहा. मोठ्या अमाऊंटमध्ये जाऊ नका. पूर्ण नुकसान झालं तरी चालेल, एवढी अमाऊंट तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायची. ओके, अशी अमाऊंट नका इन्व्हेस्ट करू की अगदी 10-15% जरी पोर्टफोलिओ खाली आला तरी तुम्हाला हार्ट अटॅक येईल. ओके, त्यामुळे तुम्ही शांतपणे अशीच अमाऊंट इन्व्हेस्ट करा जी पूर्णपणे अगदी म्हणजे 1% जरी गेला पोर्टफोलिओ तरी तुम्हाला वाईट नाही वाटतं पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे लॉंग टर्म मध्ये तुमची ग्रोथ होईल तेव्हा तुम्हाला बरं वाटेल. शॉर्ट टर्म मध्ये तुम्ही ट्रेडिंगमध्ये जास्त खेळू नका असं माझं बेसिक सजेशन आहे. जर तुम्ही हेवी ट्रेडर असाल, तुम्ही ट्रेंड असाल, तुम्हाला आधीपासून नॉलेज आहे बाकीच्या डोमेन्स मधल्या ट्रेडिंगचं, तरी सुद्धा इथे पुन्हा एकदा अभ्यास करून मग हात लावा. कारण हे खूप डिसरप्टिव्ह डोमेन आहे, खूप नवीन डोमेन आहे. त्यामुळे मार्केट मुवमेंट्स, मार्केट व्हॉलॅटिलिटी प्रचंड आहे. फार
अगदी तावून सुलाखून तुम्ही या मार्केटमध्ये सांभाळून राहा. ओके. न्यू जर्सी पेन्शन इन्व्हेस्टेड $7 million इन बिटकॉइन मायनिंग स्टॉक्स लास्ट क्वार्टर. आता ही खूप 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 चांगली न्यूज आहे, कारण बरेचसे जे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत किंवा जे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट्स मधले बँकर्स आहेत किंवा जे क्रिप्टो फंड्सचे हेड्स आहेत किंवा फंड मॅनेजर्स आहेत किंवा मग असे लोक जे या टाईपचे प्रोडक्ट्स, फायनान्शियल प्रोडक्ट्स तयार करून विकण्याचे ज्यांना इंटरेस्ट आहे, तर त्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की पेन्शन फंड्सला क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काहीतरी परमिशन्स द्यावी, काय हवं तर त्याच्या रेग्युलेशनच्या काहीतरी प्रोसिजर्स ठरवाव्या. पण तो पैसा इकडे जर आला तर पेन्शनर्स जे आहेत, ज्यांना पेन्शन मिळणार आहे नंतर जाऊन ती, तर त्यांना काहीतरी ग्रोथ मिळेल इथे. ओके. आणि एक तर त्यांना ग्रोथ मिळेल, प्लस पेन्शन फंड्स म्हणजे महाकाय असतात, अवाढव्य असतात. त्यामुळे तो पैसा इकडे क्रिप्टोमध्ये आला तर इकडे क्रिप्टोमध्ये सुद्धा मोठी ग्रोथ होऊ शकते. आणि त्यामुळे ही एक चांगली न्यूज आहे की न्यू जर्सी मधल्या पेन्शन फंडने $7 million, काही फार मोठी अमाऊंट नाहीये पेन्शन फंडच्या हिशोबाने, $7 million बिटकॉइन मायनिंग स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट केली. तर ते आय थिंक रायट ब्लॉकचेन आणि मॅरेथॉन डिजिटल होल्डिंग्स आहेत. या दोन्ही कंपन्या नॉर्थ अमेरिकन मायनर्स आहेत मोठे, आणि हे स्टॉक मार्केटला लिस्टेड आहे. आणि आता पुढची जी आणखीन एक आहे कोर सायंटिफिक, ती सुद्धा आता लिस्टिंगच्या दिशेने वळते आहे. $8.5 billion त्यांनी व्हॅल्युएशन दाखवलंय मला वाटतं. तर खूप खूप महाकाय असतात पेन्शन फंड, आणि तो त्यातला अगदी 0.5% जरी इकडे या दिशेने वळला क्रिप्टोच्या दिशेने, तर क्रिप्टोमध्ये पण ग्रोथ होईल. आणि मे बी ज्यांना ती पेन्शन मिळणार आहे पुढच्या 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 15 वर्षांनी, वॉट एव्हर, तर त्यांना पण बाकीच्या 99% त्यांच्या ऍसेट्स मधून किंवा इन्व्हेस्टमेंट्स मधून जेवढी ग्रोथ मिळेल तेवढी हा 1% सुद्धा देऊ शकतो. आणि हे ज्यांना माहिती आहे ना, ते लोकच या डोमेनमध्ये या टाईपच्या इन्व्हेस्टमेंट्स करण्याची हिंमत करतायत. आणि थोडक्यात काय मी दरवेळी म्हणतो ते बघू पुढे काय होतं ते, कारण हळूहळू हा पैसा सुद्धा या दिशेने वळायला लागला. ही चांगली न्यूज आहे. चेन अनालिसिस एक्झिक्युटिव्ह हेड्स टू पेपॅल टू लीड क्रिप्टो रेग्युलेटरी एफर्ट्स. तर चेन अनालिसिस नावाची एक कंपनी होती किंवा आहे ऍक्च्युली, जी बऱ्याचशा बिझनेसेसला, गव्हर्नमेंट्सला, रेग्युलेटरी बॉडीजला, अशा सगळ्यांना ती ब्लॉकचेनवरती काय चालू आहे, कुठल्या ब्लॉकचेनवरती, त्याचा डेटा कलेक्ट करून इन्फॉर्मेशनच्या ऐवजी ऍक्च्युली रिफाइंड इन्फॉर्मेशन त्याला म्हणतो, किंवा मग इंटेलिजन्स इन्फॉर्मेशन जी असते ती प्रोव्हाइड करायचं काम करते. AML किंवा मग KYC किंवा अशा या टाईपच्या ज्या कुठल्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टींच्या दिशेने त्यांचं खूप चांगलं मदत असते आणि चांगला प्रॉडक्ट आहे. तर त्यांचा एक्झिक्युटिव्ह जो आहे एक होता, तो आता पेपॅलमध्ये जॉईन झालेला आहे आणि त्यांची रेग्युलेटरी एफर्ट्समध्ये तो हँडल करतोय. म्हणजे की बाबा पेपॅल क्रिप्टोमध्ये एंटर केलेलं आहे पेपॅलने, तर मग त्यांना कुठे प्रॉब्लेम येऊ शकतात लिगली, रेग्युलेटरी लेवलला किंवा लिगल लेवलला, तर त्याचा तो अभ्यास करून त्यांच्या दिशेने मदत करण्याच्या हिशोबाने काम करायला त्याने सुरुवात केली, असं त्यांचं म्हणणं आहे. NFTs आर कमिंग टू इंडियाज फ्लरिशिंग आर्ट मार्केट. ही पण छान न्यूज आहे, कारण इंडियामध्ये 624 मिलियन इंटरनेट युजर्स आहेत. म्हणजे जवळजवळ 62.5 करोड लोक आपले आहेत जे इंटरनेटवरती आहेत. आणि मग त्यांना आर्ट फॉर्म्स तर ऑफकोर्स ते विकत घेणारच, पण मग जर ते डिजिटली विकत घेतले गेले आर्ट फॉर्म्स NFTsच्या थ्रू, जे तुम्हाला गॅरंटीड ओनरशिप देतं आणि जगभर ट्रेसेबिलिटी सुद्धा देतं, कुठेही गेलात तरी ती वस्तू तुमचीच राहणार आहे ऑनलाईन, तर त्या टाईपचे जर NFT मध्ये जर त्यांनी कन्वर्ट केले लोकांनी आर्ट फॉर्म्स आणि विकास सुरुवात केली, तर खूप प्रचंड स्कोप आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपण पुढच्या बातमीकडे वळूया. ट्रॉन स्टक इन पॉलिगॉन्स शॅडो डिझर्व्स इट्स ओन प्लेस इन द सन, फाउंडर सेज. आता या साहेबांचं नाव सुद्धा जस्टिन सन आहे आणि ट्रॉन खूप जोरदार चालू होता आधी, जोपर्यंत पॉलिगॉन किंवा त्याचं आधीचं नाव होतं मॅटिक नव्हतं आलं तोपर्यंत. आणि ट्रॉनची स्वतःची ब्लॉकचेन आहे, ट्रॉनवरती सुद्धा DeFi प्रोजेक्ट्स आहेत. आणि आता बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की ट्रॉनवरच्या DeFi प्रोजेक्ट्सने भरपूर ग्रोथ दिलेली आहे, प्रचंड काम चांगलं झालेलं आहे, पण शेवटी पॉलिगॉनची इतकी हवा आहे की ट्रॉन लिटरली एका साईडला पडलेला आहे आणि ट्रॉनची तशी काही ग्रोथ झालेली नाहीये, जरी ट्रॉनवरती बरेच प्रोजेक्ट्स येऊन ते मोठे झाले. तर आता जस्टिन सन म्हणून जो आहे, ऑलवेज इन द, म्हणजे तो कायम लाईमलाईट मध्येच असतो माणूस, तर तेच आता तो पुढचे इंटरव्ह्यूज मधून वगैरे तो सांगतोय की आता ट्रॉनची वेळ आलेली आहे, ट्रॉनची ग्रोथ सुद्धा होईल. पुढे वळूया. अ डीपर लुक इन टू द पायरेट बेस्ड मिस्टिरियस पायरेट टोकन सॉफ्ट लॉन्च. आता ही न्यूज मला घ्यावीशी वाटत नाही ऍक्च्युली, कारण पायरेट बे म्हणजे शेवटी परत प्रायव्हसी, काही ना काही त्याच्यामध्ये डार्क ऍक्टिव्हिटीज असणार किंवा काही ना काही असणार. सो आय थिंक वी शुड अवॉइड दिस न्यूज. तुम्हाला हवं तर तुम्ही डीप मध्ये जाऊन वाचू शकता किंवा याच्याबद्दल एखादा सेपरेट आपण एपिसोड सुद्धा घेऊ शकतो. आयरिश बँक हेल्प यूज रॅडिकल अँटी मनी लॉन्ड्रिंग पुश. थांबा एक सेकंड, आधी हे घेऊयातच थोडंसं. तर पायरेट बे नावाचं जे काही एंटिटी आहे
त्यांनी स्वतःचं टोकन लॉन्च केलेलं आहे आणि पायरेट बे वरती बऱ्याचशा गोष्टी विकत घ्यायला मिळतात ज्या नॉर्मली इतर ठिकाणी अवेलेबल नसतात. ओके, थोडक्यात काय आहे की टोरंट सुद्धा आपल्याला माहिती आहे बरोबर, तर टोरंट सुद्धा बऱ्याच ठिकाणी इलिगल आहे. बिट टोरंट होतं, म्यू टोरंट होतं, तर बिट टोरंटचं सुद्धा टोकन आलेलं आहे BTT म्हणून. त्यानंतर तसंच मग पायरेट बेचं सुद्धा त्यांनी पायरेट टोकन लॉन्च केलं आणि सॉफ्ट लॉन्च आहे, म्हणजे अजून ते ऑफिशियली लॉन्च नाही झालंय आणि पूर्णपणे इंटिग्रेट सुद्धा झालेलं नाही. तर या वेबसाईट सारख्यांना काय फायदा असतो टोकन लॉन्च करण्याचा, की त्यातल्या त्यात कम्प्लीट फंक्शनॅलिटी जी आहे, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचं प्रॉपर इंटिग्रेशन करता येतं जर तुम्ही क्रिप्टोकरन्सीजचा वापर करत असाल तर. म्हणजे इंटरनेट ऑफ इन्फॉर्मेशन तर आपण बघतोच आहे की डेटा ट्रान्समिशन तर पॉसिबल आहे, पण त्याचबरोबर जर व्हॅल्यू ट्रान्समिशन ऑटोमॅटिकली होऊ शकलं की बाबा इस हात दे उस हात ले, आपण जे म्हणतो की इकडून मला इन्फॉर्मेशन येते आणि त्याची अमाऊंट जी काय आहे ती माझ्या वॉलेटमधून आपोआप त्यांच्याकडे ट्रान्सफर होते. तर या टाईपच्या फंक्शनॅलिटीज ज्या आहेत ते यांना खूप महत्वाच्या आहेत, की ज्यांना म्हणजे काही ज्या इंटरनेट कंपन्या ज्या वादळात असतात किंवा ज्यांना बऱ्याच ठिकाणी इश्यूज येतात, तर त्यांच्यासाठी या टाईपचे टोकन लॉन्च वगैरे करणं सोपं नसलं तरी पण त्यांच्यासाठी हे बेटर ऑप्शन आहे. आणि बऱ्याच कंपन्या, मी आधीपासून सांगतोय की बऱ्याच कंपन्या या टाईपचे लॉन्च करणार. आणि इव्हन म्हणजे जे टेक्निकल जायंट्स जे आहेत, टेक्नॉलॉजिकल जायंट्स, फेसबुक घ्या, गुगल घ्या, ऍपल घ्या, हे सॅमसंग घ्या, हे सगळ्यांचे कधी ना कधी टोकन्स येणार आहेत. मार्क माय वर्ड्स. ओके, आणि हे मी 5 वर्षांपासून सांगतोय की कधी ना कधी यांचे टोकन्स येणार. फेसबुकचा ऑलरेडी एक अटेम्प्ट होऊन गेलेला आहे. त्यांनी लिब्रा कॉइन लॉन्च करायचा प्रयत्न केला, स्वित्झर्लंड मधून लिब्रा अलायन्स सुरू केलं, बरेच महाप्रचंड जायंट्स त्यांचे मेंबर सुद्धा झाले होते, पण नंतर अमेरिकन गव्हर्नमेंटने त्यांना ठेचून टाकलं लिटरली. त्यामुळे ती आयडिया अडकली. तर लिब्राचं नाव बदलून काहीतरी आता नवीन टाकलंय आणि ते प्रोजेक्ट मात्र ते थांबवणार नाहीयेत. माझ्या मते कधी ना कधी ते लॉन्च होणारच आहे. आणि सगळे टेक जायंट्स आहेत ते एकतर अलायन्स बनवून एक कुठली तरी क्रिप्टोकरन्सी त्यांची नवीन लॉन्च करतील, पण ती सेंट्रलाइज्ड असेल, कंट्रोल्ड असेल, परमिशन्ड असेल, बॉर्डरलेस नसणार. त्या दिशेने त्यांची वाटचाल चालू आहे. आणि आपली वाटचाल कुठल्या दिशेने आपण ठेवायची हे शेवटी आपण ठरवायचं. ओके, आयरिश बँक्स हेल यूज रॅडिकल अँटी मनी लॉन्ड्रिंग पुश. तर युरोपियन युनियनने आता अँटी मनी लॉन्ड्रिंगसाठी जे काही नवीन स्टेप्स घेतलेले आहेत, FATFने काही नवीन सजेशन्स दिलेत वगैरे. नंतर UK मध्ये सुद्धा आता चालू आहे की ट्रॅव्हल लॉज वगैरे ज्याला म्हणतात ते आता इम्प्लिमेंट करणार आहेत. तर त्या गोष्टींचं आयर्लंड मधल्या बँकांनी स्वागत केलेलं आहे. ऑफकोर्स बँका या गोष्टींचं स्वागत करणारच, कारण जिथे जिथे तुम्ही क्रिप्टोकरन्सी किंवा मग डिसेंट्रलाइज फायनान्सला जिथे जिथे ब्रेक मारता येईल तिथे तिथे मारण्याचा यांचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे. कारण यांचं सेंट्रलाइज्ड इन्स्टिट्यूशन्स आहेत, यांचं बिझनेस मॉडेल सेंट्रलाइज्ड आहे आणि डिसेंट्रलाइज मॉडेलमध्ये यांना तिथे काहीही रेंट मिळणार नाहीये किंवा पर्सेंटेज डायरेक्टली मिळणार नाहीये. त्यामुळे यांचे हे शेवटचे अटेम्प्ट्स आहेत की थोडासा तरी ब्रेक मारावा क्रिप्टोकरन्सीजच्या ग्रोथला किंवा डिसेंट्रलाइज फायनान्सच्या ग्रोथला किंवा NFTsच्या ग्रोथला किंवा स्टेबल कॉइन्सच्या ग्रोथला, जेणेकरून यांना थोडा वेळ मिळेल आणि हे यांची CBDC किंवा यांची स्वतःची डिजिटल करन्सी लॉन्च करतील आणि मग ती आपल्याला वापरण्यासाठी मॅन्डेटरी करतील लॉच्या. तर दिस इज द लास्ट स्टँड दॅट बँक्स हॅव आणि त्यांना करू द्यावं सगळं जे काही करायचं ते. पुढे बघायचं आता काय होणार आहे. स्ट्रॅटेजिस्ट माईक मॅग्लोन बिलीव्स बिटकॉइन कॅन जम्प टू $60,000 रेजिस्टन्स वर्सेस 20K सपोर्ट. म्हणजे अगदी मिनिमम झाला तर 20,000च्या खाली जाणार नाही आणि मॅक्सिमम म्हणजे 60,000ला आरामात जाऊ शकतो, असं त्यांचं थोडक्यात म्हणणं आहे. JP Morgan बिगिन्स ऑफरिंग 5 क्रिप्टोकरन्सी फंड्स टू क्लायंट्स. आता याच्यामध्ये ग्रे स्केलचे 4 प्रोडक्ट्स आहेत आणि 5वा कुठला ते मी चेक नाही केलं, पण ग्रे स्केल GBTC आहे, GBTCच्या नंतर मग बिटकॉइन कॅश ट्रस्ट आहे, लाईटकॉइन ट्रस्ट आहे, इथिरियम ट्रस्ट आहे. हे 4 आहेत आणि 5वा एक आणखीन एक आहे ते मी बघितलं नाही. तर JP Morgan म्हणजे हे महाराज आधी एकेकाळी जे नावं ठेवत होते बिटकॉइनला, काय काय बोलत होता, आणि शेवटी त्यांचीच बँक आता 5 क्रिप्टोकरन्सी फंड्स क्लायंट्सला ऑफर देते. याच प्रकारे बदलणार आहे, कारण शेवटी त्यांचं बिझनेस मॉडेल त्यांना बदलावं लागेल बँकांना. क्रिप्टोकरन्सीचे प्रॉडक्ट्स इन्व्हेस्टर्सला विकावे लागतील, कारण शेवटी लोकांना जी डिमांड आहे तिथं तुम्हाला पूर्ण करायला लागेल पर्सेंटेज, जर तुम्हाला बिझनेसमध्ये पाहिजे आहे तर. युजर्स क्रिटिसाइज युनिस्वॉप्स डिसिजन टू रिमूव्ह ओव्हर 100 टोकन्स फ्रॉम मेन इंटरफेस. ही कालची बातमी ऍक्च्युली की युनिस्वॉपने काही 50 ते 100 टोकन्स लिटरली थांबवलेलं आहे ट्रेडिंग, आणि त्याबद्दल मग युजर्स त्यांच्या नावाने आता खडे फोडतायत की बाबा तुम्ही का थांबवलंय ट्रेडिंग वगैरे. तर त्याचे रिझन त्यांनी काही दिलेलं नाहीये मला वाटतं.
ग्रुप ऑफ सॅल्व्हाडोरियन्स टेक टू द स्ट्रीट्स टू प्रोटेक्ट एल सॅल्व्हाडोर्स न्यू बिटकॉइन लॉ. आता बिटकॉइनला त्यांनी लिगल टेंडर घोषित केलंय आणि हे आता काही लोकांना आवडत नाहीये, मग ते त्याच्या अगेन्स्ट प्रोटेस्ट करतायत. पण त्यांना हे शॉर्ट टर्म मध्ये नाही कळणार की त्याचा काय फायदा आहे, ते लॉंग टर्म मध्ये कळेल पुढच्या 5-10 वर्षांमध्ये. बिटमेन टू होस्ट मायनर्स इन 180 मेगावॉट डेटा सेंटर इन कझाकस्तान. मोठी डेव्हलपमेंट आहे. बिटमेन हा जगातला सगळ्यात मोठा ऍप्लिकेशन स्पेसिफिक इंटिग्रेटेड सर्किट्स म्हणजे ASIC मायनर्सचा मॅन्युफॅक्चरर आहे. चिप्स ते स्वतः मॅन्युफॅक्चर करत नाहीत, पण मायनर्स शेवटी त्यांचे आहेत आणि बाकी सगळं त्यांचं पेटेंटेड असल्यामुळे ते स्वतःच मॅक्झिमम मायनर्स जे आहेत जगातले ते बनवतात. आणि ते आता कझाकस्तानमध्ये 180 मेगावॉट कपॅसिटी असलेलं म्हणजे इलेक्ट्रिकल कपॅसिटी असलेलं डेटा सेंटर बनवत आहेत. सो थोडक्यात चायनामधून बाहेर निघायचंच आहे, तर सगळ्यात जवळ काय पडतं त्यांना किंवा सगळ्यात मोकळं काम करायला कुठे मिळतंय तर कझाकस्तानमध्ये, म्हणून तिकडे ते जात आहेत. पूर्णविराम घेण्याच्या आधी आपण एकदा जाऊया coinmarketcap.com ला, रिफ्रेश करूया. 25 जुलै 2021 संध्याकाळी 7:06 बिटकॉइन होता $34,102, रादर $34,156. बोलता बोलता प्राइस $54 वाढली. 25 जुलै 2021 संध्याकाळी 7:06 बिटकॉइन होता $34,156. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो आजच्या एपिसोडमधून. उद्याच्या एपिसोडमध्ये आपण पुन्हा भेटूया आणखीन माहितीसह, आणखीन क्रिप्टोकरन्सी मार्केट अपडेटसह आणि आणखीन बातम्यांसह. तोपर्यंत बाय द डिप्स अँड हॉर्न. बाय गाईज.